श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या दिव्य प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हे कृष्ण, आज जे भक्त ही वाणी ऐकत आहेत त्यांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. सर्व अडचणी दूर व्हाव्यात ही माझी मनपूर्वक प्रार्थना आहे. चला तर मग थोडासाही वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. श्रीकृष्ण म्हणतात, खुश राहायचं असेल तर जीवनातील निर्णय तुमच्या परिस्थितीला समजून घेऊन घ्या. जगाचे विचार, इतर लोकांच्या अपेक्षा, समाजाच्या दबावाखाली निर्णय घेणारे लोक हे नेहमीच दुःखी राहतात. कुणी काहीही म्हणो, फक्त स्वतःचं मन शांत ठेवा. कारण सूर्याची किरणं कितीही तेजस्वी असली तरी समुद्राला कोरडे करू शकत नाही. मित्रांनो, जीवन हे नेहमी आपल्या अपेक्षांप्रमाणे वळत नाही. संकट येतात, अडथळे निर्माण होतात आणि कधी कधी आपल्याला वाटतं की परमेश्वर आपल्याला खूप त्रास देत आहे. पण त्यामध्येही एक अद्भुत गूढ अर्थ लपलेला असतो. एक पक्षी विचारत होता, हे माझ्या ईश्वरा, मी मोठ्या मेहनतीने घरटं बांधलं, तुफान आलं आणि माझं घर नष्ट झालं. वरून देवाने उत्तर दिलं, तुझ्या घरट्यामध्ये साप होता जो तुझं प्राण घेऊ शकला असता. मी तुफान पाठवलं तुझं रक्षण करण्यासाठी आणि तुला उडायला शिकवण्यासाठी. मित्रांनो, हेच खरे तत्व आहे. जीवनात येणाऱ्या संकटांचा अर्थ आपण कधीच पूर्णपणे समजू शकत नाही, पण परमात्मा प्रत्येक क्षणी आपल्याला सुरक्षित ठेवतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि आपल्याला उडायला शिकवतो. जर तुम्हाला वाटतं की ईश्वर तुम्हाला कठीण परिस्थितीतून घेऊन येतो, तर विसरू नका, तो तुम्हाला फक्त कठीणतेच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी आहे. प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट तुमच्यासाठी एक पाठ, एक शिकवण आणि एक संधी आहे. मित्रांनो, या प्रवासात आपण शिकू आणि समजून घेऊ आणि मनात श्रद्धा ठेवू. कारण श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जीवन प्रवास हा नेहमीच आनंददायी आणि फलदायी ठरतो. मनावर नियंत्रण. मन हे अनंत आहे, जिथे आनंद आणि वेदना दोन्ही निर्माण होतात. परंतु दुसऱ्यावर राग ठेवणे, आरोप करणे किंवा किंचितही द्वेष बाळगणे हे मनाला फक्त विषारी बनवतं. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की योगस्थ कुरु कर्माणि, आपल्या कर्मांमध्ये स्थिर राहा आणि मनाला ईश्वराच्या पथावर समर्पित करा. जेव्हा मन ईश्वराशी जुळतं तेव्हा जीवनात संयम, सहनशक्ती, प्रेम, नवीन ऊर्जा आणि संतुष्टी ही आपोआप येते. मनाला प्रभूच्या इच्छा आणि कर्मांच्या मार्गावर चालण्याची सवय लावा आणि तुम्ही पाहाल की जगण्याच्या प्रत्येक क्षणात समाधान निर्माण होत आहे. जर प्रभू उशीर करत असेल तर ते तुमच्यासाठी हानिकारक नाही. भगवद्गीतेत असंही सांगितलं आहे की दुरेणापी पुण्य लाभते, म्हणजे जे तुम्हाला मिळत नाही ते कधी कधी अधिक मोठ्या आणि श्रेष्ठ मार्गाने तुम्हाला मिळते. म्हणूनच धैर्य ठेवा आणि प्रत्येक अडचणीत, प्रत्येक विलंबात प्रभूच्या कृपेवर विश्वास ठेवा. जे मिळत नाही त्यातही एक दिव्य अर्थ आहे. त्याने तुमचं मन अधिक स्थिर, धैर्यशील आणि प्रेमपूर्ण बनवतं. जीवनाचे महत्त्वाचे मार्गदर्शन काय आहे ते पाहूया. मन कधी कधी अंधाराचे भान गमावते, त्याला योग्य ज्ञान नसते आणि तो भ्रम निर्माण करतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, अध्यात्म ज्ञानेनहि मन निर्मल भवती, म्हणजे आत्मज्ञान मिळाल्यानंतर मन स्वच्छ आणि शांतीपूर्ण होते. जीवनात महत्त्वाचे निर्णय मनावर सोडू नका, बुद्धीचा वापर करा. कारण अंध मन आपल्याला चुकीच्या मार्गावर नेते, सतत चिंता निर्माण करते आणि योग्य कर्म करण्यापासून रोखते. जेव्हा बुद्धीने निर्णय घेतला आणि मनाला मार्गदर्शन दिलं तेव्हा मन आपलं मित्र बनतं. ते तुम्हाला ऊर्जा देतं, संयम देतं आणि प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतं. भगवद्गीतेत सांगितलं आहे की योगस्थ कुरु कर्माणि, कर्म करत असताना मनावर नियंत्रण ठेवा आणि निष्काम भावाने काम करा. अशा प्रकारे मनावर नियंत्रण ठेवणं म्हणजे जीवनातील प्रत्येक निर्णय शांतपणे, योग्यतेने घेणं आहे आणि आत्मविश्वासाने पुढे जाणं आहे.
आता आपण पाहूया की जगण्याची साधी शिकवण ही भगवान श्रीकृष्णांनी काय दिली आहे. सत्य बोलणारे आणि राग व्यक्त करणारे लोक पोटात दाबून ठेवणाऱ्या लोकांपेक्षा हजारो पटींनी श्रेष्ठ आहेत. भगवद्गीतेत असं सांगितले आहे की सत्यमेव जयते. सत्य बोलणे हेच खरं बळ आहे. दुसऱ्यांच्या दुःख समजून घेणे, त्यांच्या भावनांमध्ये सामील होणे ही मानवतेची खरी शिकवण आहे. निंदा करणारा व्यक्ती दुसऱ्याला थोडक्यात बदनाम करू शकतो, परंतु स्वतःच्या मनाची शांती आणि सज्जनता मिळवू शकत नाही. भगवद्गीतेत म्हटलं आहे की सर्वभूतहिते रत. जे मनुष्य इतरांच्या हितासाठी कार्य करतो तो खरा मानव आहे. जगण्याची साधी शिकवण म्हणजे इतरांच्या दुःखात सहभागी होणे, प्रेम आणि दया राखणे आणि स्वतःच्या मनाची निर्मळता टिकवणे. अशा प्रकारे व्यक्ती शांती आणि आनंदाच्या मार्गावर चालतो. एकाकीपणा आणि स्वावलंबन. एकाकीपणा हा वरदान आहे. ईश्वराने आपल्याला स्वतःच्या सुधारणेसाठी आणि आत्मविकासासाठी वेळ दिला आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की विभ्रांत मना सुख अर्थिन. सतत सुखाच्या शोधात धावणारे लोक हे भ्रमित होतात, परंतु एकाकीपणात आत्मविश्वास, आत्मचिंतन आणि आत्मसंतुष्टी मिळते. वेळ, लोक, परिस्थिती सर्व बदलतात. सतत आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सुखी असताना कृतज्ञ राहा. दुःखी असताना ध्येयाने आणि श्रद्धेने सामना करा. एकाकीपणा शिकवतो की तुमच्या आत्म्यावर आधारित असलेले जीवन हेच खरे स्थिर आणि समाधानकारी आहे. नंबर 4. कर्म आणि जीवन. जीवन पूर्णपणे कर्मावर आधारित आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्थातच कर्मावर अधिकार ठेवा, पण फळावर आसक्त होऊ नका. प्रत्येक कर्म जीवनातील अनुभव घडवतो. हार येते, विजय येतो आणि त्या अनुभवातून खरी शिकवण मिळते. हारपणा हा जीवनाचा भाग आहे, परंतु त्यानंतर विजय मिळवतानाच खरी मजा आहे. जीवनात चांगले व्हायचे असल्यास कुणाची नक्कल करू नका. स्वतः इतके श्रेष्ठ व्हा की लोक तुमची नक्कल करू लागतील. जेव्हा तुम्ही हसण्याचे स्वामी बनता तेव्हा कुणीही तुमचं मन दुखवू शकत नाही. कर्म आणि बुद्धी यांच्या संतुलित वापरातूनच जीवनातील सुख, आत्मविश्वास आणि सामर्थ्य निर्माण होते. नंबर 5. इतरांशी संबंध. जे लोक तुमच्या सोबत फसवणूक करतात ते तुमचे शत्रू आहेत, पण जे लोक तुमच्या हितासाठी कठोर सत्य सांगतात ते तुमचे खरे मित्र आहेत. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की मित्र हिता चरणीयम. मित्राचा मूल्य त्याच्या सत्यतेत आहे. फसवणूक आणि धोका त्याच्या नातेवाईकात्वत आहे. दान करा, मदत करा, परंतु आशा फक्त ईश्वरावर ठेवा. दुसऱ्यांवर अवलंबून राहणे, अपेक्षा ठेवणे मनाला अशांत करतो. स्वतःच्या कृत्यांवर विश्वास ठेवा आणि इतरांसाठी नेहमी प्रेम व दया निर्माण करा. नंबर 7. अंतर्दृष्टी आणि आत्मविकास. मन शांत ठेवा. बाह्य गोष्टींवर अवलंबून राहू नका. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की शरीरवृत्तिर्येत्वा कर्मयोग. मनावर नियंत्रण ठेवल्यानेच आपल्याला आत्मज्ञान आणि शांती मिळते. क्रोधापूर्वी दया निवडा, लालच्यापूर्वी उदारता, चिंता असताना स्थिरता, जलनापूर्वी सद्भावना. आत्मसंयम शिकल्यावर मन आपोआप निर्मळ, शांतीपूर्ण आणि आनंदी बनतं. अंतर्दृष्टी ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक निर्णय, प्रत्येक वर्तन आणि प्रत्येक संकट योग्य मार्गावर घेऊन जाते. नंबर 8. जीवनाचे गूढ आणि मार्गदर्शक. सर्वोत्तम गुरुमंत्र आहे, तुमच्या मनाचे रहस्य कोणी जाणून घेऊ नये. इज्जत, प्रेम आणि वेळ देताना लोकांनी चुकीचा अर्थ काढू नये. भगवद्गीतेत सांगितलं आहे की नहि ज्ञानेन सदृश्य पवित्रमिह विद्यते. ज्ञानाशिवाय काहीही पवित्र नाही. संकटाचा दोष इतरांवर टाकू नका, फक्त स्वतः कार्य करा.
जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक आनंद, प्रत्येक अनुभव हे आपले कर्म आणि श्रद्धेवर आधारित असतात. भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाखाली चालणारे जीवन नेहमी स्थिर, शांतीपूर्ण आणि संतुष्टीदायक ठरते. आपण अजून काही भगवद्गीतेमधील कर्मयोग आणि कर्तव्य तसेच ज्ञानयोग, ईश्वर प्रेम यांच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये काय लिहिलं आहे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भगवद्गीतेतील 50 पेक्षा जास्त महत्त्वाची जीवनसूत्रे आता आपण पाहणार आहोत. कर्मयोग आणि कर्तव्य यांच्यामधील जीवनसूत्र. कर्म करा, फळाची अपेक्षा न ठेवता. आपल्या कर्तव्याचा पाठपुरावा करा. इतरांच्या कर्मांवर लक्ष देऊ नका. निष्काम कर्म म्हणजे फळाशिवाय केलेलं कार्य. जी कर्म योग्य आहेत तेच करा. अनैतिक कार्य टाळा. कर्म करणे हे आपल्या जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे. कर्मांमुळे आत्मा शुद्ध होतो. कर्मातून घाबरू नका. प्रत्येक संकटातून शिकण्याची संधी आहे. मनाशी प्रामाणिक राहा. फक्त परिणामासाठी कर्म करणे वाईट आहे. योग्य वेळेत योग्य कर्म करा. कर्म करताना अहंकार आणि दमन न करता करा. नंबर 2, ज्ञानयोग आणि आत्मज्ञान यांच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये असं लिहिलं आहे की आत्मा अमर आहे. शरीर फक्त तात्पुरते आहे. जन्म मृत्यू फक्त शरीराशी संबंधित आहेत. आत्मा दुःख आनंदापासून स्वतंत्र आहे. ज्ञानामुळे अज्ञान मिटते आणि जीवन सुलभ होते. स्वतःच्या अंतरात्म्याशी जुळून राहा. आपल्या मनाचे निरीक्षण करा. मन स्थिर असणे महत्त्वाचे आहे. अज्ञानामुळे मन अस्वस्थ राहते. सत्य आणि धर्माचे ज्ञान हे आत्म्याला प्रकाशमय बनवतं. भक्ती, योग, ईश्वर प्रेम यांच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये काय लिहिलंय ते थोडक्यामध्ये जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. बुद्धीने निर्णय घ्या, भावनेने नाही. ज्ञानयोग म्हणजे बुद्धीला नियंत्रित करून जीवनशैलीत शांती आणणे. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. सर्व कर्म ईश्वराला अर्पण करा. श्रद्धा आणि भक्तीने अडचणी सुलभ होतात. भक्तीमुळे मन स्थिर आणि आनंदी राहते. देवाचं नामस्मरण रोज करा. भगवंतावर भक्ती ठेवून मनाचे तणाव कमी करा. देवावर विश्वास ठेवल्यास आयुष्यात संकट कमी होतात. भक्तीमुळे आत्मिक शांती मिळते. ईश्वराच्या इच्छेनं जीवन घडते. मनाची चिंता सोडा. भक्तियोग हे कर्मयोग आणि ज्ञानयोगासोबत अत्यंत शक्तिशाली आहे. मानसिक शांती आणि समान दृष्टी यांच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये असं लिहिलं आहे की सुख दुःख समान समजून मन स्थिर ठेवा. यश अपयशावर न झुकता जीवन जगा. परिस्थितीवर नियंत्रण नसते. मनावर नियंत्रण ठेवा. संतुलित मनामुळे निर्णय अधिक योग्य होतात. अंतर्मन शांत असेल तर बाह्य अडचणी हलक्या वाटतात. भीती, राग, द्वेष यांचा त्याग करा. मनाला संयमित ठेवा. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. मानसिक शांती म्हणजे आत्म्याशी जुळण्याची अवस्था. अंतरात्म्याशी संवाद साधा. जीवन अधिक स्पष्ट होते. धैर्य आणि सहनशक्ती वाढवा. परिस्थितीशी जुळवून घ्या. अहंकार आणि माया मन भ्रमित करतात. मी आणि माझे या भावनांपासून मुक्त राहा. स्वधर्माचे पालन करा. दुसऱ्याच्या मार्गाने वागू नका. आपले कर्तव्य पार पाडणे सर्वोत्तम आहे. माया आणि मोहातून दूर राहा. यामुळे ज्ञान वाढते. बाह्य सुखावर अवलंबून राहू नका. आत्मिक आनंद शाश्वत आहे. अहंकाराचे त्याग केल्यास जीवनातील संघर्ष कमी होतो. स्वतःच्या कर्माला मूल्य द्या, फळावर नाही. जीवनातील सर्व अनुभव आत्म्याच्या उन्नतीसाठी आहेत. भगवद्गीतेचे पालन म्हणजे मानसिक, आत्मिक आणि भौतिक जीवनाचा संतुलन साधणे. ध्यान आणि योग हे मन शुद्ध करतात. प्रत्येक कर्मात ईश्वराची आठवण ठेवा. संत आणि गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. जीवनात सदैव शील, क्षमा आणि संयम ठेवा. मित्रांनो, आज आपण पाहिलं की भगवद्गीतेतील विचार किती जीवनोपयोगी आहेत. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि आत्मज्ञान हे फक्त शास्त्र नाही
तर जीवन जगण्याची एक अमूल्य कला आहे. आपण पाहिलं की कर्म करा, फळाची चिंता करू नका. मन स्थिर ठेवा, जीवन सुंदर होईल. कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवणे, आपल्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे, आत्म्यावर नियंत्रण ठेवणे, श्रद्धा आणि भक्तीने जीवनात स्थिरता आणणे आणि मनाला संतुलित ठेवणे, हे सर्व मार्ग आपल्याला आनंदी, स्थिर आणि समृद्ध जीवनाकडे घेऊन जातात. मित्रांनो, जीवनातील प्रत्येक अनुभव, सुख, दुःख, यश, अपयश हे आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आहेत. आपल्या अंतरात्म्याशी जुळवून प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करा. अहंकार आणि माया सोडून द्या. जर तुम्ही हे विचार रोजच्या जीवनात अंमलात आणलत तर तुमचं मन शांत, आत्मा प्रगल्भ आणि जीवन सुंदर बनणार आहे. ईश्वराची भक्ती आणि आत्म्याची जाण हेच खरं सुख आहे. मित्रांनो, हीच आहे भगवद्गीतेची खरी शिकवण. जगण्यासाठी, सुखी राहण्यासाठी आणि आत्म्याच्या उन्नतीसाठी. चला तर मग आजपासूनच आपले कर्म आणि विचार या मार्गदर्शनाखाली चालवूया. जीवनात शांती, आनंद आणि समृद्धी आणूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.